रोहित पवार यांच्या पंढरपूरमधल्या अन्नत्याग आंदोलनाला प्रशासनानं अधिकृत परवानगी नाकारलेली आहे। तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याची तयारी सुरूच ठेवली आहे। प्रशासनाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करत कार्यकर्त्यांकडून आंदोलनाच्या स्थळी स्टेज आणि मंडप उभारण्याचे काम वेगानं सुरू झालेलं आहे आणि याच घडामोडींमुळे पंढरपूरमध्ये पोलीस प्रशासन आता काय भूमिका घेत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आणि कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार हे पंढरपूरच्या शिवतीर्थावर अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। आपण एकंदरीत बघितलं तर मी आता शिवतीर्थावर आहे, ज्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन उपोषण होणार आहे त्या ठिकाणची आता तयारी सध्या सुरू आहे। आपण एकंदरीत बघितलं तर प्रशासनाकडून या आंदोलनाला परवानगी सुद्धा नाकारलेली आहे, परंतु जे रोहित पवार समर्थक आहेत त्यांनी आता तयारी सध्या सुरू केलेली आहे। माझ्याबरोबर काही समर्थक आहेत का, आपण त्यांच्याकडून जाणून काय सांगाल की कशा पद्धतीने तयारी आहे? आता मुळामध्ये शेतकरी कर्जमाफी नको म्हणतो, आम्हाला हमी भाव द्या। ते हमी भाव मिळाला तर कर्जमाफी शेतकऱ्याला नको आहे, परंतु एकीकडे शासन हमी भाव देत नाही, दुसरीकडे निसर्गाचा कोप आपण सगळेजण बघतोय, त्याच्यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने पिचला जातोय। आणि आज तुम्ही जी कर्जमाफी देताय ती काय तुम्ही भीक देत नाही, ती शेतकऱ्यांचा हक्क आहे, तो अधिकार आहे। बघितलं तर आंदोलनाला परवानगी घ्यायची गरजच नव्हती, कारण आम्ही या संबंध महाराष्ट्रातल्या पीडित शेतकऱ्यासाठी रोहितदादा अन्नत्याग करतायत आणि अन्नत्याग करायला परवानगीची तशी गरजच नव्हती, कारण विठ्ठलाला साकडं घालायला महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री येत असतात, उपमुख्यमंत्री येत असतात, त्यांना तुम्ही रेड कार्पेटची सेवा देता आणि आज रोहितदादा आंदोलनाला बसतायत तर त्यांना जाचं गाठी करून तुम्ही आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करताय। कुठलीही अट आणि शर्त न लागू करता सरसकट कर्जमाफी करावी। तुम्ही 2017च्या अगोदरचे करणार नाहीत, 21च्या अगोदरचे करणार नाहीत, हे करण्यापेक्षा आजपर्यंत जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्या थकबाकीदार शेतकऱ्यांना आम्ही 2 लाख सरसकट कर्जमाफी देणार, ही कुठलीही अट आणि शर्त न देता ही कर्जमाफी पहिल्यांदा व्हावी। काय सांगाल किती लोक आंदोलनाला येतील? 100च्या आसपास, 100पेक्षा जास्त नाही। आंदोलनात 100 लोकांचं करणार। आपण बघितलं परवानगी नाकारली तरी पण उद्या आंदोलन होणार। निश्चित आंदोलन होणार, कारण हे शेतकऱ्यांच्या हितासाठी केलं जाणारं आंदोलन आहे, त्याच्यामुळे परवानगी ही फक्त औपचारिकता आहे। प्रशासनानं परवानगी दिलेली नाही, परंतु अजूनपर्यंत नाकारलेली नाही हे आहे। प्रशासन आम्हाला अडगळीच्या जागी आंदोलन करा म्हणून सांगतंय, पण आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यावर ठाम आहोत। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।